नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील पावडदौना येथील परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रमात प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य सेवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या मेळाव्यात वार्षिक हवन कार्य, झेंडावंदन तसेच मानवधर्म सेवक मेळावा पार पडणार असून देशातील विविध राज्यांतून लाखोच्या संख्येने बाबांचे सेवक या ठिकाणी दाखल होणार आहेत। या भव्य कार्यक्रमासाठी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने तसेच प्रशासनाच्या सहकार्याने सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे। याबाबत माहिती देताना मंडळाचे अध्यक्ष रवींद्र गायधने आणि संचालक तापेश्वर वैद्य यांनी पत्रकार परिषदेत कार्यक्रमाचे स्वरूप आणि नियोजनाची माहिती महाराष्ट्र लाईव्ह न्यूजचे पत्रकार चबिलाल गिरेपुंजे यांना दिली। आज मौदा आश्रम पावडदौना इथं आलेलो आहोत। या ठिकाणी 26 जानेवारीला होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त लाखोच्या संख्येने सेवक बांधव इथं येणार, देशातील विविध राज्यातून इथं येणार आहेत। या प्रसंगी आपल्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडनं या काय सुविधा केलेल्या आहेत, काय व्यवस्था आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आज दरवर्षीप्रमाणे 26 जानेवारी याला आम्ही 2000 पासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे। पावडदौना मौदा तेव्हापासून हा सुरू आहे आणि आम्ही आता 6 महिन्याआधी इलेक्शन झालेलं आहे आणि आम्ही नवनिर्वाचित 15 निवडून आलेलो आहोत आणि आम्हाला 6 महिने झाले आणि आम्ही याच्या आधी पण एक कार्यकर्त्याच्या रूपामध्ये आम्ही ह्या परिसरामध्ये इथे मौदा आश्रमला कार्य करत होतो। त्याबद्दल आम्हाला अनुभव आहे आणि त्या पद्धतीने आम्ही कार्य करून राहिलेलो आहोत आणि मला नवनिर्वाचित म्हणून एक अध्यक्षपद सर्वांच्या बहुमताने मिळालेलं आहे आणि ते काम मी आमचे सचिव साहेब आहे किरण राऊत, उपाध्यक्ष साहेब आहेत तुमसरे, तापेश्वरजी वैद्य आहे, पदाधिकारी आहे गुलाबरावजी साठवणे आहे, आमचे रामेश्वरजी जोगी आहे, दहीकर साहेब आहे, अधिक रवी खापरे आहे, नकातेजी आहे व सर्व पदाधिकारी मिळून आम्ही हे कार्य 1 महिन्यापासून याच्यामध्ये सुरू आहे आणि आम्ही हे कार्य आपल्या सर्वांच्या संमतीनं पत्रकार साहेब आता आले आहेत, SP साहेब आले आणि सर्व सुरूच आहे, बावनकुळे साहेबसुद्धा आहे। सर्वांच्या संमतीनं आम्ही हे कार्य दरवर्षीप्रमाणे 26 जानेवारीचे कार्य चांगलं करण्याचे प्रयत्न करू आणि समर्पण करत राहू एवढेच बोलतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो। दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा 26 जानेवारीला इथं सामूहिक हवन कार्य, ध्वजारोहण आणि भव्य सेवक संमेलन असतो। जवळपास 10 लाख लोकांची अपेक्षा यावर्षी या ठिकाणी आहे, पोलीस प्रशासनाची, महसूल विभागाची। तर त्या अनुषंगाने मंडळाच्या वतीने पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। जवळपास 100 एकरमध्ये पार्किंग होईल एवढी व्यवस्था केली। इथले जे रस्ते होते ते रस्ते आम्ही दुरुस्त केलेत। येणाऱ्या सेवकांसाठी बसण्याची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, थांबण्याची व्यवस्था परिपूर्णपणे आम्ही या ठिकाणी केलेली आहे। ट्रॅफिकची समस्या निर्माण होऊ नये म्हणून आमच्या मंडळाच्या वतीने पोलीस विभागाने मागितलेले सर्व स्वयंसेवक जेवढ्या काही संख्येने मागतात तेवढे आम्ही पुरवण्याचं काम केलं आहे। त्या सर्वांना ओळखपत्रसुद्धा दिलेले आहेत। कॅनलवर जे दुकानवाले येतात त्यांच्याकरता प्रवासात कुठे गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून त्याची व्यवस्थासुद्धा आम्ही आमच्या पद्धतीने तिथे करण्याचा प्रयत्न करतो आहोत। एकंदरीत तयारी आमची पूर्णपणे या ठिकाणी झालेली आहे। या तयारीमध्ये SP साहेब आहेत, आपले उपविभागीय अधिकारी साहेब आहेत, तहसीलदार साहेब आहेत, ठाणेदार साहेब आहेत, आमच्या मंडळाचे आमचे सगळे पदाधिकारी, एवढंच नव्हे तर आमचे सेवक आणि कार्यकर्ते सुद्धा इथं श्रमदानाच्या माध्यमातून मोठ्या पद्धतीने सगळे कामाला लागलेले आहेत। कार्य अंतिम टप्प्यामध्ये आहे। ही जी 26 जानेवारीचा हा प्रोग्राम आहे, हा न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। परंतु किती जरी मोठा झाला तरी मंडळ सक्षम आहे आणि सर्व तयारी मंडळाने या ठिकाणी केली आहे। चालू ठेव। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।